नमस्कार. दिशामध्ये मी परी तेलंग आपलं स्वागत करते. आता जो माणूस परदेशात नोकरी करायचा विचार करतो तो बऱ्याचदा पैसा, संधी, आपली माणसं, आपला देश या मानसिक कोंडीत अडकलेला असतो. मग अशा वेळेला नेमकं काय करायचं? परदेशात नोकरी करायची की नाही? किंवा अशा वेळेला नेमके कुठले मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे? याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्याकरता आपल्या सोबत आहेत उमाकांत तासगावकर. नमस्कार सर. नमस्कार. दिशामध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. तर परदेशात नोकरी करायची की नाही हा एक मोठा प्रश्न असतो, कारण आपला देश, आपली माणसं सोडून दुसरीकडे जायचं. तर तुम्ही काय सांगाल, परदेशात नोकरी करावी की नाही? मी म्हणेन परदेशात जरूर नोकरी करावी. बर. याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की परदेशात नोकरी केल्यानंतर आपलं व्यक्तिमत्व समृद्ध होतो, आपल्याला जगभरचा अनुभव मिळतो, जगभरातल्या निरनिराळ्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळते. एवढंच नव्हे तर परदेशात नोकरी केल्यानंतर आपल्याला अधिक पैसे मिळतात. बरोबर. उदाहरणार्थ, जिथे आपल्याला भारतामध्ये समजा 20,000 पगार मिळत असेल तर परदेशामध्ये आणि भारतातल्या चलनामध्ये जो फरक आहे, म्हणजे याला आपण इंग्रजीत करन्सी डिफरन्स म्हणतो, तर त्यामुळे परदेशामध्ये आपल्याला त्याच कामाचे अतिशय जास्त पैसे मिळतात. बरोबर. उदाहरणार्थ, आता UK मध्ये फिक्स वेजेस म्हणजे किमान वेतन कायदा सक्तीनं राबवला जातो आणि या कायद्यानुसार समजा तुम्ही अगदी साफसफाईचं जरी काम केलं तरी समजा तुम्हाला महिन्याकाठी 1,000 पाऊंड मिळतील, की जे 80,000 रुपये झाले. आता आपल्याकडे एवढा पगार मिळणं शक्यच नाही. तर त्यामुळे परदेशामध्ये अवश्य नोकरी करावी जर मिळत असेल, आणि अगदी कायदेशीर मार्गाने ती आपण करावी, त्याचा आपल्याला अवश्य फायदा होईल. बर. आता प्रत्येक गोष्ट म्हटलं की आपण त्याला एक पॉझिटिव्ह बाजू असते, एक निगेटिव्ह बाजू असते. बरोबर आहे. तर परदेशात नोकरी करायची म्हणजे आपण आपलं सगळं इकडचं जग, मे बी आपण इथे 20 वर्ष 18 वर्ष जे काय वाढलेलो असतो ते सोडून तिथे जाणार, एका वेगळ्या जगात पडणार, असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. बरोबर. तर तिथे नोकरी केल्याचे काय फायदे आहेत आणि नेमके काय तोटे आहेत? काय प्लस मायनस पॉइंट्स आहेत? एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही परदेशात ज्या वेळेला नोकरी करायला जाता त्यावेळेला मी जसं मगाशी म्हटलं तसं तुम्ही तुमचं आयुष्य समृद्ध करत असता. बरोबर. आजच ज्या फिगर्स डिक्लेअर झालेले आहेत त्यानुसार जवळजवळ 27 लाख भारतीय लोक परदेशात आत्ता या क्षणी नोकरी करतायत. बर. आणि त्यांनी 2010 साली म्हणजे गेल्या वर्षी 2,75,000 कोटी रुपये एवढे भारतात पाठवलेत. बापरे. म्हणजे त्यामुळे त्यांचं कुटुंब तर समृद्ध झालंच, पण देशही त्याच्याबरोबर समृद्ध झाला. अगदी बरोबर. म्हणजे ते जरी वैयक्तिक स्वार्थाकरता म्हणता येईल किंवा अधिक पैसे मिळवण्याकरता जरी तिकडे गेले असले तरी सुद्धा ते जे पैसे भारतात त्यांच्या कुटुंबियांच्या करता पाठवतात ते पैसे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये येतात आणि त्यामुळे देशाचाही फायदा होतो, त्यांचा वैयक्तिक तर फायदा होतोच होतो. तोटा म्हणाल तर एक गोष्ट आहे की त्यांना त्यांच्या कुटुंबापासून दूर राहावं लागतं आणि आपले जे सगळे नातलग आहेत त्यांच्यापासून दूर राहावं लागतं, वेगळ्या संस्कृतीशी जुळवून घ्यावं लागतं. आणि या गोष्टीचा काही लोकांना सुरुवातीला त्रास होण्याची शक्यता असते, पण एकदा आपण तिकडे रुळलो की काहीच त्रास होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर का तुम्हाला चांगला फायदा मिळत असेल तर आपण थोडंसं भावना बाजूला ठेवून सुद्धा हे करावं की. बरोबर. दुसरी गोष्ट, अशाही काही नोकऱ्या आहेत किंवा तुम्हाला एकदा तिकडे रेसिडेन्शियल परमिट मिळालं, मायग्रेशन तुमचं झालं, वर्क परमिट मिळालं, तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक कुटुंबाला म्हणजे तुमचे आई वडील, बायको, मुलं जे असतील त्यांना तुम्ही तिथे राहायला बोलवू शकता. बरोबर. एक्झॅक्ट. अगदी अधिकृतरित्या बोलवू शकता. बरोबर. त्यामुळे आपण कुठेतरी जाऊन वाळवंटात पडणार आहोत आणि आपले प्रियजन आपल्याला कधीच दिसणार नाहीत अशी जी काही एक मोठे त्याचा अवडंबर माजवलं जातं असं काही नाहीये. पण ह्या गोष्टी व्हायला वेळ लागतो. बरोबर. आणि आपण म्हणतोच की एखादी गोष्ट मिळवण्याकरता काहीतरी गमवावं लागतं. बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणाल तसं रेसिडेन्शियल व्हिसा मिळवेपर्यंत जर थोडं सॅक्रिफाईस करायचं असेल आणि नंतर हे सगळं आपल्याला इतके फायदे मिळणार असेल तर काहीच हरकत नाही. बरोबर आहे. पण मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण आता म्हणतोय की परदेशात नोकरी करावी, जरूर करावी, पण मग अशी कुठली गोष्ट भारतीयांमध्ये परदेशीय लोकांनी पाहिली की ज्याच्यामुळे ते भारतीय लोकांना अपॉइंट करून घेत आहेत किंवा नोकऱ्या देत आहेत? तुम्ही म्हणालात की एवढ्या मोठ्या संख्येवर भारतीय परदेशात नोकरी करतायत, तर असं काय कारण आहे की ज्याच्यामुळे ते भारतीयांना अपॉइंट करतायत जॉबसाठी? असं आहे की ते भारतीयांनाच अपॉइंट करतात असं नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे
जे परदेशातले लोक जातात, परदेशात जातात आणि ज्यांना नोकऱ्या मिळतात, तर हे सगळे लोक स्किल्ड वर्कर आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे काहीतरी कला कौशल्य असे लोक आहेत. बरोबर. बरोबर आहे. तुम्हाला जर कारकुनी करायची असेल तर तुम्हाला काही नोकरी मिळणार नाही. बरोबर. कारकुनी, अकाउंटंट वगैरे अशा लोकांना काही फारशी नोकरी मिळत नाही, कारण असे लोक भरपूर अवेलेबल असतात. बरोबर. परंतु तुमच्याकडे काही विशेष कौशल्य आहे, तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही काही ॲग्रिकल्चर म्हणजे शेती तज्ज्ञ आहात, असे जे लोक आहेत किंवा काही विशिष्ट क्षेत्रात तुमचं प्रावीण्य असेल, तर अशा लोकांना ते नोकऱ्या देतात. बरं. आता हा जो देशांचा जो काही गुंता आहे, तर साहजिकच भारतीय लोक आज जगामध्ये भारतामध्ये जास्तीत जास्त पैसा परदेशातून येतो जे भारतीय लोक पाठवतात. बरोबर. आपल्या नंतरचा नंबर लागतो चीनचा. तर याचं एक प्रामुख्याने कारण असं आहे की भारतीय माणूस भारतात जरी त्याने जास्त काम नाही केलं तरी तो परदेशात गेल्यानंतर भरपूर काम करतो, कारण त्याला माहित असतं की नाही तर आपल्याला फार समस्यांना तोंड द्यावं लागेल. बरोबर. हा, आणि इथे काय आपल्याला सावरायला आपले नातलग नाही आहेत. बरोबर. दुसरी गोष्ट की भारतीय माणूस हा परदेशात गेल्यानंतर अतिशय मेहनत करतो आणि त्याच्यामध्ये स्किलही असतं. बरोबर. म्हणजे ते कौशल्यही त्याच्यामध्ये असतं. फक्त तो भारतामध्ये वापरण्याच्या दृष्टीने जरा तेव्हा भारतात तो जरा आळशी बनतो, कारण त्याचं वातावरण तसं असतं. बरोबर. बरोबर. परदेशात गेल्यानंतर तुम्हाला काम करावंच लागतं आणि ते जर तुम्ही पूर्ण अंशाने केलं तर साहजिकच तुम्हाला जास्त पैसे मिळतात. बरोबर. त्यामुळे भारतातलंच नाही, जगातले जिथे जिथे उत्तम मनुष्यबळ आहे ते घेण्याकडे विकसित देशांचा कल असतो. बर. आता आपण भारताविषयी बोलू. तुम्ही म्हणालात की भारतच नाही, इतर अनेक जे स्किल्ड ह्युमन बिंग्स आहेत त्यांना ते तिकडे चान्स देतात. हो. पण भारतामध्ये असे किती प्रदेशातले लोक आहेत किंवा किती अग्रेसर लोक आहेत जे परदेशात नोकरी करत आहेत? असं आहे, भारतामध्ये ह्याच्यामध्ये आपली जी राज्य आहेत त्यामध्ये अग्रेसर आहेत ते आंध्रातले लोक, पंजाबी लोक आणि गुजराती लोक. हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परदेशी जातात. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, अमेरिकेमध्ये जास्तीत जास्त पंजाबी लोक आहेत अशी आपली समजूत आहे, पण जास्तीत जास्त लोक तेलुगू आहेत. बर. म्हणजे भारतीयांपैकी जास्तीत जास्त संख्येने तेलुगू लोक आज अमेरिकेत आहेत. त्यानंतर पंजाबी आहेत आणि गुजराती आहेत. बर. बरोबर आहे. आपले आहेत आणि आपण म्हणतो आमचे भरपूर लोक तिथे आहेत, पण तुलनेमध्ये त्यांचा नंबर नगण्य आहे. बर. बर. म्हणजे आपल्याला ते खूप वाटतात, पण तसं नाही आहे. बर. म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत बघितलं तर तो नंबर आपला अगदी कमी आहे. बर. आणि ते लोक असे आहेत ना की आता बघा, बॉबी जिंदाल गव्हर्नर आहेत अमेरिकेतल्या एका प्रांताचे. पुढच्या प्रेसिडेन्शियल इलेक्शन करता असं बोललं जातं की ते व्हाईस प्रेसिडेंटशिप करता निवडणूक लढवतील. तसं मराठी माणसाने काही केल्याचं आपल्याला दिसत नाही, कारण परदेशी जाणे आणि तिथे जाऊन आपण पाय रोवणे या बाबतीमध्ये मराठी माणसाची मानसिकताच वेगळी आहे. त्यामुळे तो हे फारशा भानगडीत पडत नाही. तो का पडत नाही हे मला अद्याप कळलेलं नाही. बरं. नाही, पण मला आता खात्री आहे की आपण इतकी माहिती या कार्यक्रमाच्या द्वारे देतोय तर मराठी माणूस सुद्धा अगदी मागे राहणार नाही आणि पुढे जाईल. कारण आपण परदेशाविषयी यापूर्वी देखील बरेच बोललो आहे, परदेशी जाण्याविषयी किंवा नोकऱ्यांविषयी. तर आज आम्हाला इतकी मौल्यवान माहिती दिलीत की तिकडे जाण्याचे फायदे आणि त्याच्याच बरोबर परदेशी जाऊन नोकरी करण्याबरोबर आपण कुठेतरी देश समृद्ध करण्याला देखील हातभार लावतो असं तुम्ही म्हणालात. जरूर. इतकी सुंदर माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद. तर परदेशी जाण्याविषयी, परदेशातल्या नोकऱ्यांविषयी, विजांविषयी अशी अनेक माहिती घेऊन आम्ही येणार आहोत, पण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.